इस्रायल इराण युद्ध थांबवून अजून आठवडाही झाला नाही। अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशात सीजफायर झालं। इराणकडून होणारे हल्ले थांबले असले तरी इस्रायलवर आता दुसऱ्या बाजूने हल्ले सुरू झाले। इस्रायलच्या सभोवताली हमास, हिजबुल्लाह आणि हुथी या दहशतवादी संघटना आहेत। इराणनेच इस्रायल विरोधात लढण्यासाठी या दहशतवादी संघटना उभा केल्या आहेत। या दहशतवादी गटांना इराणकडूनच सर्व रसद मिळते। इराणच्या इशाऱ्यावरून हे गट इस्रायलवर हल्ला करत असतात। आता येमेनमधून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती शनिवारी आयडीएफने दिली आहे। येमेनच्या बाजूने इस्रायलच्या दिशेने मिसाइल्स येऊ लागल्यानंतर दक्षिण इस्रायलमध्ये सायरन वाजायला सुरुवात झाली। येणारी मिसाइल्स रोखण्यासाठी इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टीम लगेच कामाला लागली। या मिसाइल लॉन्चमुळे दक्षिण इस्रायलच्या अनेक शहरात सायरन वाजत होते। नागरिकांना संभाव्य धोक्याचा आगाऊ इशारा देण्यात आला। काही आठवड्यांपूर्वी येमेनमधील होदेदा बंदरावर इस्रायलने हल्ला केला होता। हुथी बंडखोरांनी अलीकडच्या काही महिन्यात सातत्याने इस्रायलवर मिसाइल हल्ले केले आहेत।